शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी पण छान. माझी सकाळ झाली आहे. सकाळी 6 वाजता मी सकाळी मस्त उठले, फ्रेश वगैरे झाले, चहा ठेवला स्वतःसाठी आणि एकीकडं पोळ्यांचं पीठ मळायला घेतलं. मीठ टाकून पाणी टाकून मस्त छान एक मऊसूत पीठ मळून घेतलं आणि एकीकडं कांदा कापायला घेतला आहे, कारण आज बटाट्याचा बेत होता. पिवळा बटाटा, सुका बटाटा, साधा बटाटा. छान इकडं बारीक कांदा कापून घेतला आहे, हिरवी मिरची कापून घेतली आहे. कांदा थोडा जास्तच घेतला आहे, कारण बटाट्यात जास्त कांदा छान लागतो. हिरवी मिरची पण कापून घेतली आहे. इकडं रुही उठली, तिला आंघोळीला पाठवलं. ती आली होती माझ्याकडं सकाळी सकाळी. मम्मा साडी घालायची आहे, खूप खुश होती. एकीकडं फोडणीची तयारी केली आहे. गॅसवर कढई तापायला ठेवली आहे. तोपर्यंत शिजवलेले बटाटे सोलून घेतले. एकीकडे पप्पांना चहा ठेवला. आज पप्पांना लवकर जायचं होतं. कढईत तेल टाकून घेतलं, कढीपत्ता टाकला, जिरे मोहरी टाकली, कांदा टाकला, हिरवी मिरची टाकली, थोडंसं मीठ टाकलं. कांदा हिरवी मिरची छान लालसर होईपर्यंत परतवलं. नंतर त्याच्यामध्ये हळद, थोडंसं हिंग आणि शिजवलेला बटाटा जे काप केले होते ते टाकले. छान इकडून तिकडून परतून घ्यायचं आहे आणि मग छोट्या गॅसवरती झाकण ठेवून वाफेवर ठेवून द्यायचं आहे. एकीकडे चपात्या पण करून घेतल्यात आणि रुईला बटाट्याचा पराठा देणार होते. तर पराठ्यामध्ये एक बटाटा सोललेला होता, त्याच्यामध्ये लाल तिखट, धणे पावडर, मीठ, हळद टाकून बटाटा मिक्स करून घेतला. चपातीमध्ये टाकून चपातीचा पराठा करणार होती. एकीकडे पप्पांना चहा ओतून देत होती, कारण त्यांच्या ड्युटी आज लवकर होती. चपात्या पण झाल्या होत्या. रुई इकडं फ्रेश होऊन आली होती. तिला आज साडी घालायची होती. साडी मला नेसता येत नव्हती, पण प्रयत्न करत होती. 2दा प्रयत्न फसल्यानंतर 3ऱ्यांदा यशस्वीपणे साडी नेसून रेडी झाली. मस्त तिला छान रखुमाई बनवलं. गोड दिसत होतं माझं बाळ. फायनली 2-3 प्रयत्नानंतर साडी छान नेसून झाली होती. इकडं तिला ज्वेलरी घालून घेतली, लिपस्टिक लावलं, नजर ना लागू माझी स्वतःचीच म्हणून काजळी लावलं. गोड दिसत होती. छान तिला रेडी करून, तिची बॅग भरून, डबा भरून तिला स्कूलला पाठवून दिलं.
छान माझी रखुमाई रेडी झाली होती. ती कशी दिसते कमेंट करून प्लीज नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्यू.